पण हे ऐकणारी एखादी महिला जरी असेल ना तरी ती म्हणणार की येस सर, जे म्हणतात गुरु म्हणतायत ते बरोबर आहे. मुबलक दारू, मस्त दारू, पण 200 रुपयाची दारू 400 रुपयाला, आणि त्यात कुठला फ्लेवर टाकायचा आहे, ओसीचा, त्या DSPचा, तुमच्या ग्रीन लेबलचा, किंवा तुमच्या मॅकडॉलचा, किंवा रॉयल स्टॅगचा, काही सेन्स टाका, संपला विषय. पहिली गोष्ट आता सांगा, एका बाजूला दारू बंदी, हो विभाग वेगळा, हो, परत उत्पादन आणि शुल्क हो वेगळा, हो. मग हे विपर्यास कसं काय, म्हणजे काय नक्की त्याच्यातलं? दारू पिणारा तर ह्यांना कधीच माफ करणार नाही, हे गॅरंटेड तुम्हाला सांगतो. दारू हा एक विषय जो आहे तो पौराणिक आहे, पहिल्यापासूनचा आहे, की तुम्ही माझ्याबरोबर गोव्याला यायचं फिरायला आणि 8 दिवस आपण तिथं बसायचं. काय म्हणतोय? 8 दिवस आपण तिथं बसायचं. एक मॅकडॉलचं दारू असते, मॅकडॉल, जी पहिली दारू होती 160 रुपयाला, आता ती झाली 260 रुपयाला. ही दारूची किंमत माहिती आहे तुम्हाला? प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला राग येईल किंवा बाकीच्या याच्यात राग येईल. मी पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये वेश्या व्यवसायात 6 महिन्याचं कामकाज केलेलं आहे, आणि या 6 महिन्याच्या कामकाजात ह्युमन राईट्स आमचं कामकाज, यामध्ये मी एक केस बघितलेले आहे. या केसमध्ये काय केलं होतं, स्वतःच्या नवऱ्यानं त्या बाईला 30,000 रुपयामध्ये विकलं होतं. दिवसाला तिच्याकडं कमीत कमी 10 ते 15 ग्राहक, जे दारोडी, व्यसनी, अंगावर घाण झालेले, कुठले गरजुले, वाईट परिस्थितीचे, सगळे तिच्याकडं जाणार, आणि तो माणूस इतका तिला त्रास देऊन जाणारा, तिला फक्त ती घरमालकीन 30 रुपये देत होती, आणि 170 रुपये घरमालकीन ठेवत होती. अशा प्रकारचा हा सरकारचं कामकाज आहे हो. ती घरमालकीन जशी लुटते ना, तसं हे सरकार लुटतंय.